आपला तिसरा ब्लॉग आहे आणि आज आपण जातोय सोलो राईडला. तर सोलो राईडला म्हणजे कुठे हिल स्टेशनला किंवा ट्रेकिंगला नाही जाते, तर आपण जात आहोत माझ्या गावाला. ठीक आहे, माझं गाव इथून 250 किलोमीटर आहे अप्रॉक्स. आणि तुम्हाला तर माहिती, विकेंड आल्यानंतर प्रत्येकाला आपल्या घरी जायची आतुरता असते. तर मी आज माझ्या गावाला चाललोय, ते पण सोलो बाईक राईड करत. तर तुम्ही माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा. 250 किलोमीटरचा हा प्रवास करत असताना इन बिटवीन आपल्याला खूप सारे गोष्टी बघायला भेटतील, जसं की खूप सारे घाट आपल्याला पार करत जायचं आहे. खूप सुंदर सुंदर असे नजारे तुम्हाला बघतील. कसारा घाट आहे, असे खूप सारे घाट आपल्याला जाताना लागणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू. नमस्कार मित्रांनो. तर आपण 50 ते 60 किलोमीटरचा रन केलेला आहे आणि थोडासा रेस्ट करायचा म्हणून आता आपण रस्त्याच्या कडाला थोडं थांबलो होतो. तर इथे ना इतका सुंदर असा सनराईजचा व्ह्यू दिसतोय ना, तर चला मी तुम्हालाही दाखवतो. हे बघू शकता तुम्ही, इतका सुंदर असं दिसतंय. पुन्हा खाली रोड, आपली धन्नो. चला, आपला अजून खूप मोठा प्रवास बाकी आहे. मित्रांनो, प्रत्येक मिडल क्लास मुलांनी हे पाहिलेलं स्वप्न असतं की त्याची ड्रीम बाईक असली पाहिजे आणि त्या ड्रीम बाईकवर त्यांनी पूर्ण त्याला जे आवडते प्लेसेस आहे सगळे त्यांनी एक्सप्लोअर केले पाहिजे. माझंही स्वप्न होतं, मी कॉलेजला असताना किंवा लहान असतानापासून पाहिलेलं होतं की जेव्हा जॉबला लागेल तेव्हा स्वतःची एक बाईक घेईल स्वतःच्या पैशानी आणि सगळं एक्सप्लोअर करेल, खूप ट्रॅव्हल करेल. बट ते जेव्हा खरंच जॉबला लागलो तेव्हा रिलेटिव्ह समजली, जेव्हा कॉर्पोरेटच्या जाळ्यात तुम्ही अटकता, 95मध्येच अटकून राहता, तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करायला विसरून जाता. तर मला नंतर रिअलाईज झालं 2-3 वर्षानंतर. बट आता रिअलाईज झालं आहे म्हणून मी माझ्या कामासोबत माझं पॅशन पण फॉलो करायचं ठरवलं आणि म्हणून हे यूट्यूब चॅनल चालू केलं. तर खूप भारी वाटतंय. म्हणजे मी काही अर्निंग वगैरे भेटेल म्हणून नाही चालू केलं, एक्सप्लोअर करायचं, माझ्या मेमोरीज कलेक्ट करायच्या आणि तिकडे स्टोअर करायच्या म्हणून केलं आहे. तुम्ही या मेमोरीजचा पार्ट बना. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, आपण नाश्ता करायला थांबलो होतो आता आणि नाश्ता केलाय. आता आपण आपल्या पुढील प्रवासाला निघणार आहे. तर मी इथं थांबलो होतो. इथं थांबल्यानंतर बघा मला सगळे रायडर निघले. सगळ्यांच्या स्पोर्ट बाईक आहे, रॉयल एनफील्ड, हंटर, म्हणजे खूप वेगवेगळ्या बाईक आहे त्यांच्या. तर मला वाटलं की मी एकटाच राईडला निघलोय, बट खूप सगळे जण राईडला निघले, कारण आता विकेंड आहे. विकेंडला मोस्टली सगळे जात असतात फिरायला. नाश्ता केलाय, चहा पण घेतलाय. सकाळपासून चहा नव्हता घेतला, चहा घेऊन नाश्ता बिस्टा केलाय आणि आता आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघतो. ऑलमोस्ट आपल्याला अजून 170 किलोमीटर जायचं आहे आणि हा 170 किलोमीटरचा प्रवास आपण असंच थांबत थांबत करणार, की वन टाइम जायला मजा नाही येत. आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत एक्सप्लोर करत करत जायला जरा मला आवडतं, म्हणून मी थांबत 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 चाललोय. तर आता चला आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघू. या व्हिडिओमध्ये बनवून राहा. मित्रांनो, आपला प्रवास हा अजून 60 ते 70 किलोमीटरचा राहिलेला आहे आणि जाता जाता मला रस्त्याच्या कडेला रसाची गाडी दिसली आणि उन्हाळा चालू आहे आणि उसाचा रस नाही प्यायला तर काय झालं, म्हणून आपण थोडासा ब्रेक घेतला उसाचा रस प्यायला. रस पिऊन आपण जाणार आहे. आता इथून संगमनेर अजून 20 ते 30 किलोमीटर राहिलेलं आहे. आपल्याला संगमनेरमध्ये आपल्या गाडीचं थोडंसं काम करायचं आहे. तर गाडीचं काम करून मग आपण पुढचा प्रवास करणार आहे. चला लवकरात लवकर ज्यूस पिऊ आणि संगमनेरमध्ये. नमस्कार मित्रांनो, तर आपण संगमनेरमध्ये आलो आहे. आपल्याला सर्व्हिस करायची होती, बट सर्व्हिस सेंटरवाले बोलत आहे की आता बंद आहे सध्या, मंगळवारी स्टार्ट होईल. तर विदाऊट सर्व्हिसच जायला लागेल आपल्याला. सर्व्हिस म्हणजे जास्त काही नाही, त्या सायलेन्सरमध्ये तिथं पार्किंगला गाडी लावलेली असते, मुलांनी काहीतरी खडे वगैरे टाकले वाटतं, ते वाचते थोडं, तेच काढायला काही नाही, आपण नंतर काढूया. आता आपण इथून 20-25 किलोमीटर आपलं घर राहिलं, तर चला घरी जाऊया. आपण घरी पोहोचलेलं आहे
आणि आपली चिलर पार्टी पण आलेली आहे. हा आपला लिओ आणि हा आपला शंभू दादा. चला आपण फ्रेश होऊ, मग संध्याकाळी तुम्हाला आपलं शेत दाखवायला नेतो. तर मित्रांनो, दुपारी पोहोचल्यानंतर आपण जरा आवरून आंघोळ वगैरे करून जेवण वगैरे करून झोपलो होतो, थोडंसं थकलो होतो. तर आता जसं तुम्हाला सांगितलं होतं मी शेत दाखवले, तर आपण आपल्या शेतात चाललो आहे. ही आपली शेत आहे, इकडे मका वगैरे आहे, इकडे गायांचा चारा वगैरे आहे. तर चला मी तुम्हाला आपलं पूर्ण शेत दाखवतो. इकडे सगळं गायांसाठी चारा गेलेला आहे. आपल्याकडे गाया पण आहेत खूप, तरी 10-12 गाया आहेत. त्यांच्यासाठी जेवढा चारा पुरेल असेल तेवढा चारा आपण इकडे केलेला आहे. त्याचबरोबर इकडे खाली पण आहे आपलं. पण हे आपलं शेत आहे. तर इकडे आपण डाळिंबाची बाग लावलेली आहे, प्लस गायांसाठी चारा पण केलेला आहे. तर तिथपर्यंत समोर दिसत असेल तुम्हाला, तिथपर्यंत आपण डाळिंबाची बाग केलेली आहे. त्यानंतर इकडे मका केलेली परत गायांसाठी. नमस्कार मित्रांनो, तर ही आपली शेती आहे. जसं मी तुम्हाला दाखवली, तर आपण डाळिंबीचा बाग लावलेला आहे. पाठीमागं मका आणि घास केलेला आहे गायांच्या चाऱ्यासाठी. आणि हा डाळिंबीचा बाग लावून ऑलमोस्ट 2 महिने झाले. अजून तो एवढा काही वाढलेला नाही, बट हळूहळू वाढेल. तर आपलं अजून एक शेत आहे, तिकडे आपण गहू केलेला आहे आणि एका शेतात ऊस केलेला आहे. तर जमलं तर तेही तुम्हाला दाखवायला नेईन. त्याचबरोबर आपल्या घरी गाईचा पण गोठा आहे, चांगल्या 10-12 गाई आहेत. तर मी घरी गेल्यानंतर तुम्हाला त्या गाई पण दाखवेल. तर असं असतं मित्रांनो, शेतकऱ्याचं जीवन आणि शेतकरी गावाकडचं असं असतो. जे हे स्पेशली माझ्या मुंबईच्या मित्रांसाठी आहे. कारण ते खूप विचारत असतात मला की तुझ्या गावाला काय आहे, गावाकडं कसं असतं, तुला शेती किती आहे, तुम्ही शेती कशी करता. तर हे त्यांच्यासाठी मित्रांनो ही आहे माझी शेती. तर कसं असतं ना मित्रांनो, 9 to 5 करताना तुम्ही ऑफिसमध्ये खूप तुम्हाला वर्कलोड असतो. तुम्ही ऑफिसला जाता येता थकून जाता, पण एकदा तुम्ही गावाला आले ना विकेंडला, तुमचा पूर्ण थकवा चालला जातो. तर असंच गावाला मी विकेंडला कधीमध्ये येत असतो आणि माझा माइंड फ्रेश करत असतो. आणि मेजर डिफरन्स मला काय वाटतं माहिती आहे का, गावकडच्या लोकांमध्ये आणि शहराकडच्या लोकांमध्ये. तर शहराकडे कोणालाही कोणाचं काय पडलेलं नसतं. आता समजा फॉर एक्झाम्पल मी ज्या फ्लॅटमध्ये राहतो, 1 ते 1.5 वर्षापासून राहतो, तर माझ्या बाजूला कोण राहतं किंवा माझ्या बाजूवाल्याला पण माहीत नसेल की त्याच्या बाजूला फ्लॅटला कोण राहतं. बट मी जेव्हा एका दिवसासाठी जरी गावाला आलो ना, तर माझ्या मित्रांना, माझ्या वस्तीवरती सगळे काका वगैरे सगळ्यांना माहीत होतं की हां मी आलो आहे. सगळे मला विचारतात तुझी तब्येत कशी आहे, काम कसं चाललं आहे, एकदम काळजीने विचारतात. तर हा डिफरन्स असतो. आणि हे सगळं पाहता मला एकच प्रश्न पडतो की श्रीमंत कोण? सिमेंटाच्या जंगलामध्ये प्रेस केलेले एकदम न्यू कपडे घालून फिरणारे ते लोक श्रीमंत, की इकडे एकरामध्ये गावाकडं एकराच्या शेतीमध्ये मळके कपडे घालून फिरणारे शेतकरी जास्त श्रीमंत? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा आपला व्हिडिओ बघितल्याबद्दल शेवटपर्यंत तुमचे खूप खूप आभार. असाच साथ सपोर्ट तुमचा राहू द्या.